आमदार आता या रोडने येतोय हा, ते वड्यात तुम्ही आला कसं वाटला तुम्हाला एकदम खराब आहे इथं. मग आमदार आहे म्हटलं या जवळच्या गावाला रस्ता कसा हो, मग होतं काय काम इकडं हा मग शिवाय कायमच असणार आणि आमच्या कोणत्याही गोष्टीला हे तयारच होता. आमच्या पंढरपुराकडे मध्ये बालकीकडे संपलाय बाग काय राहिलं नाही. हे संपतंय कसं हा, संपत पुढे लई गेली म्हणजे अवतडेकडे. अहो पुढारी मालावर गेली आपण काय मालाचा माणूस नाही पहिल्यापासून मालकी प्रेमी सोडलं पाहिजे आता अवतडे साहेब आहे तिकडे. नाही ना अवतडी साहेबाची कामं नाही ती आता बंधारा केला इथं मोठा. बंधारा आम्ही बंधाऱ्याच्या खाली आमची शेती आहेत बंधारा करून आम्हाला काय फायदा नाही आमचा आजपर्यंत झालं तेवढी केली म्हणजे काम. त्यांना केले ती हा. त्यांचं काम आहे ते करायला लागले ते मग त्याला सोडून कसं आलं इकडे. पण परत आता दुसरे निवडून आल्यानंतर ते बी करेल. पैसे मतदान दिवशी 12 वाजता आलं पाचशेनं त्यांनी 32 लाखाचा हिशेब आहे 1000 मतदान नाही या गावात 32 ह्या गावात. हा सगळ्याला 1000 पुढाऱ्या शेंटला 10,000 20,000 50,000 असं खर्चाला दिले विषय आहे ना हा. कोण पण उभा राहू शकतोय. आम्ही आमदार केला आमदार चांगलं वाटलं आमदार निवडून. हा. आता जिल्हा परिषद आप्पा चांगलं वाटलं आप्पा निवडून. आमदारचं आमदारचं वेगळंच आहे ही का आमदारकीच आहे त्यांचं जिल्हा माणूस दिलं परिषदचं आज जे माणूस दिला असेल तर माणूस ते आम्हाला योग्य नाही. बंधाराने या भागामध्ये जास्त मतं पडण्यासाठी कामगारचा बंधारा केलाय काय चर्चा आहे रस्ते कुठले केले बरोबर आहे की जाणार ना ते लोक मागं. अहो बंधारा चालू आहे, पण सध्याला आता नदीत एक थेंब पाणी आहे सध्याला हा, हा, हा. 28 तारीख पुढच्या महिन्यात म्हणतात काय म्हणतात दर वर्षाला 15 ते 20 जानेवारीला पाणी येत होतं संक्रांतीला हा, हा. पण आता कमीत कमी पूर्ण पाणी एक थेंब सुद्धा नाही हा. चिमणी प्यार सुद्धा पाणी नाही. काय केले आमदार साहेबांना काम या गावात. प्रमुख म्हणजे बंधारा हा. काय किरकोळ रस्ते होती रस्ते झाले. हा. बरं म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून कामं झाली बऱ्यापैकी गावाची. हा होयच म्हणाले. लोक स्वीकार करतात त्यांच्या उमेदवार जिल्हा परिषदला. नाही 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 का नाही आमदारीत लोकेशनचं प्रतिनिधी असं आहे की हा. बालकी कुटुंब संपलेलं आहे असं त्यांना वाटत असेल हा. पण येत्या 9 तारखेला हाबडं काय असतं ते दाखवून देऊ हाबडा कळणार आहे. कळणार आहे हा. गुलालीच्या वरती दर्शको जिल्हा परिषदेचा प्रचार खरं तर अंतिम टप्प्यात आला असताना आपण देखील लोकांचा कौल खरं तर जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. नेमकं या जिल्हा परिषदेवरती झेंडा कोणाचा येणार झेंडा कोणाचा फडकणार हे खरं तर वेगवेगळ्या भागामध्ये जाणून लोकांमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारून त्यांच्याकडून काय उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी आता मंगळवेढा तालुक्यातले असलेली दामाजीनगर या जिल्हा परिषदेमधलं असणारं अतिशय महत्त्वाचं आणि मोठं गाव तामदर्डी या तामदर्डी गावामध्ये आता सध्याला आलोय. खरं तर दुपारचा टाइम आहे. खरं तर तामदर्डी गाव मोठं आहे. अनेक लोक या भागामध्ये सातत्यानं गावामध्ये असतात वेगवेगळ्या कारणासाठी. परंतु ही लोक सध्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुणा मागे उभा राहणार आहे ती खरं तर या भागातलं राजकीय वातावरण सध्याला बघता महावीरप्पा ठेंगेल जे सरपंच आहेत ते सरपंच या जिल्हा परिषदेसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्या माध्यमातून उभे आहेत. त्यांना खरं तर आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी रमेश भांजे खरं तर या भागामध्ये खरं तर या रणांगणामध्ये आहेत. पंचायत समिती देखील गणित तेवढीच या भागामध्ये महत्वाची येते. ही निवडणूक सगळ्यांसाठी महत्वाची आहे. अटीतटीचे चुरशीचे काय लोक आहेत आपल्यासोबत जाऊया नेमकी या नगरपालिका या जिल्हा परिषद नेमकी चित्र काय तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. साहेब नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय ही बालिकेला समजलं जाणारं गाव आमदार साहेबांना लीड जाते संपलाय गट बालक्या भागातला. नाही आमदारकडनं काही विकास कामं राहिलेली झाली. हा. मग नाना असताना नाना वेगवेगळ्या पक्षातनं लढले. मग पक्षातनं लढले आणि परत निधी आले नाही. हा. तेव्हा एवढं निधी पण नव्हती. मग वर्ण सत्ता असल्यामुळे काही कामं झाली हा. गावातली त्यामुळे. काय केले आमदार साहेबांना काम या गावात. प्रमुख म्हणजे बंधारा हा. काय किरकोळ रस्ते होती रस्ते झाले. हा. बरं म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून कामं झाली बऱ्यापैकी गावाची. हा होयच म्हणाले. लोक स्वीकार करतात त्यांच्या उमेदवार जिल्हा परिषदला. नाही 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 का नाही नाही आता कामं केली ती म्हणतात जिल्हा परिषद का निवडून गेली नाही नाही हे पण कामाचा उमेदवार आहे. कोण महावीरप्पा ठेंगे. पण सत्ता कोण आहे त्यांची. सत्ता नसलं तर काय झालं असं काय बिहार झाले का आपलं सत्ता असेल त्याला निधी द्यायचा आणि सत्ता नसलेला निधी द्यायचं नाही. हा, हा? बरं. बिहार झाले का सगळ्याला सत्ता आलंच पाहिजे. ती पण आता भावी जिल्हा परिषद गोलाला आहेच हा 100% 100%. ठरलंय तसं. हो बर लोकशाही आहे ना. हा. कोण पण उभा राहू शकतोय. आम्ही आमदार केला आमदार चांगलं वाटलं आमदार निवडून. हा. आता जिल्हा परिषद आप्पा चांगलं वाटलं आप्पा निवडून देऊ. मग आमदारला वाईट वाटणार नाही ह्या गावात जिल्हा परिषद तुमचा पडल्यावर इथं त्यांचा उमेदवार पडल्यावर आमदार साहेबांना ह्या गावाला एवढा निधी दिला आणि उमेदवार पाडला आमचा. हा तसं काय चालणार नाही. ठीक आहे चालणार नाही चालणार तर प्रतिक्रिया या भागातून बघायला मिळतात. आमचा तरुण मित्र आहे दादा नमस्ते. नमस्कार. तर जिल्हा परिषद रणसंग्राम चालू आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आहेत त्या बरोबर. काय झालं तामदळीत लोक काय म्हणतात. तामदडीत लोकेशनचं प्रतिनिधी असं आहे की हा. बालकी कुटुंब संपलेलं आहे असं त्यांना वाटत असेल हा. पण येत्या 9 तारखेला हाबडं काय असतं ते दाखवून देऊ हाबडा कळणार आहे. कळणार आहे हा. गुलालीच्या वतीनं. बर हा पण आता ठेंगे साहेब मुडवीचे हा तिकडे बरोबर आहे. पण इथला उमेदवार तुमचा रमेश माझी जवळच येत नाही इथले. असू द्या कर पण त्यांचं अजून सावली पण माहित नाही आम्हाला ते माणूस पण माहित नाही आपल्या आजपर्यंत. अहो ते राज्यकर्ते म्हणजे कारभार केला त्यांनी या भागातला. कारभार केलं तर पण ऐकाय की आता भाजपमध्ये सध्याला सत्ता असल्यामुळं आमदार त्यांचे हा. हा
आणि परत ते खाली पण वर पण ते म्हणल्यानंतर आम्हाला खालून बदल करत वर जायचं आपल्याला. बर हा आता आमदारांनी या भागामध्ये जास्त मतं पडण्यासाठी कामगारचा बंधारा केलाय, काय चर्चा आहे, रस्ते कुठले केले बरोबर आहे की. मग जाणार की लोक माग. अहो बंधारा चालू आहे, पण सध्याला आता नदीत एक थेंब पाणी नाही सध्याला. 28 तारीख पुढच्या महिन्यात म्हणतात काय म्हणतात. दर वर्षाला 15 ते 20 जानेवारीला पाणी येत होतं संक्रांतीला, पण आता कमीत कमी पूर्ण पाणी एक थेंब सुद्धा नाही. चिमणी प्यायला सुद्धा पाणी नाही. त्या चॅनलच्या माध्यमातून असं संदेश देणार आहे की येत्या 9 तारखेलाच कळेल त्यांना बर पाणी सोडायचं न सोडायचं. सध्याला परिस्थिती अशी बिकट झाली आहे की चिमणी प्यायला सुद्धा नदीत पाणी नाही. बर हा. विधानसभेला आमदार साहेब लीड गेले होते, आता जिल्हा परिषद जाणार नाही ते. ते लीड आता दाखवून देणार आम्ही. बर हा त्याचा वचपा काढणार आहे. काढणार आहे, बर त्यात काय वाद जे नगरपालिकेला बघा चित्र बघायला मिळालं आपल्याला, त्यांचा विजय झाला. काय कार्यकर्त्यामध्ये या ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्याची काय भावना होती? कसं असं काय दबाव खाली पण थोडं हे झाले होते, हा. त्यामुळे ते आज पण आता तसं नाही. बर हा ठेंगीर साहेब येतील त्यात काय वादच नाही. वन वे वन वे किती मामाचा आशीर्वाद असल्यामुळं हा. वन वे मामाच काम होतं या भागामध्ये. होते की भरपूर. हा हा ज्या टायमाला मामा होते हा. त्या टायमाला केलेले काम ते आता सांगतात की मामा असं होते तसं होते. हा. त्यामुळं ते मामा जे काम केलेत ते आता महावीरप्पा ठेंगेल यांच्या हातानं करून दाखवायचं आहे. बर त्यामुळं निवडून येतील. त्यात काय वादच नाही. 19,000 आमदार करताय असं करून. करू घे जमलं तर करू. ठीक आहे, दादाला आमदार जमलं तर करू म्हणतात. हो नमस्ते, नमस्कार. नाव काय सांगाय? माधव पुजार. बर काय आता सभा इथं ताईची लोक काय गर्दीसाठी झाली आहे सभा? भाषण ऐकायला. भाषण हा आहे इकडे बालिकांचं वजन आहे चालणार इकडं. बर आणि ठेंगील एक नंबर. आणि बांजे थोडं बहुत थोडंफार म्हणजे किती गावात 60-70 त्याला पडतील या कोणाला भांजेला? नाही किती पडतील मग? थोडं बहुत चालणार. थोडंफार ठीक आहे, थोडंफार चालणारा चित्र खरं बघायला मिळतंय. जो काय लोक आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण या भागामध्ये घेऊया. नमस्कार. नमस्कार. पान आहे का नाही? हाय की बरं लय लाल केले. हा लालच काय सतत लाल. आता इथं कोणा रंगात बेरंग कोणा आहे इकडे? महावीरप्पा महावीर आप्पाचा गुलाल आहे. हाय की का बरं गुलाल आहे? ते शिवामामाचं मुलगा आहे ते. हा शिवामामाचं आहे का ना, आम्ही जोडीदार आम्ही आहे का ना कडपासून शिवामामाला मानतोय. बर त्याला त्याच्या मागे ह्यालाच मानणार आम्ही महावीरप्पाला. जवळचा माणूस इकडे काय आला. नाही असू दे की त्यांनी बी होतीच का आधी बी तू सारखं येत होता जात होता खरं, पण त्याचं काय तेवढं हे नाही झालं. नाही आता आमदार साहेबांनी एवढं तुमच्या गावाला लक्ष दिलंय, काय निधी आणलाय, तांदूळ बंधारा केलाय. ते आमदारचं वेगळं जाईल ही का आमदारकी जाईल त्यांचं जिल्हा माणूस दिलं परिषदचं आज जे माणूस दिला असलं तर माणूस ते आम्हाला योग्य नाही. नाही नाही. माणूस चुकीची दिला काय? बर माणूस मग आमदार साहेब नाराज होतील राहू इथं. त्यांची असणारच किती. हा आम्ही आहे का ना महावीरप्पा. महावीर आप्पा एवढा आमदार साहेबांनी विकास करून पण हा सोडायचं नाही इकडं, बालकेला सोडायचं नाही. भालक्याला सोडायचं नाही. अहो, काय सत्ता नाही, आमदार नाही, काय करताय तुम्ही? काम अहो का कोणते आमदार असलं तर ती करणार आहे ती काय आमच्यासारख्याची काय आहे इथं? आम्ही स्वतःला आमची जरा आम्ही धरावं लागते. पण रस्ता बिस्ता झालं पाहिजे तालुक्यात जायला. कशाच तालुक्यात तर काय करणार आहे आम्ही जाऊन. हा का आपलं बरं सोडायला नाही बालकेला. भालक्याला सोडायचं. बर आता गावातली बालकेची किती लोक गेली मग तिकडे अवतडेकडे? कोण जात नाही आले कुठे गेली मग तिकडे? कोणाला गेली तर काय मागलं मतदार गेलं पाहिजे. हा त्यामुळे चालणार नाही तिकडे. चालणार. ठीक आहे हो. काय जर झालं तर आम्ही बालकेला सोडणार नाही म्हणते. नमस्ते हो. नमस्कार. काय जिल्हा परिषद रंगत आले, 3-4 दिवसात मतदान आले इथं. लय बरोबर आहे. काय इथं जवळ उमेदवार धरायचं का तिकडे धरायचं? नाही जवळच धरायचं. कोण? ठेंगेल. ठेंगेल. ते आर्मीच्या भाषेला का धरे नाही तर? नाही ते त्या बाजू आहेत ना, कुठं ते समाधान अवताडेच्या गटातले आहे ते. मावता आला लय काम केली या भागामध्ये. काय ना केले ते आमदारचं काम आमदार करणारच ना, करावंच लागतंय. हा मग आजपर्यंत चाललं तेवढी केली म्हणजे काम. त्यांना केले ती हा. त्यांचं काम आहे ते करायला लागले ते. मग त्याला सोडून कसं आलं इकडे? पण परत आता दुसरे निवडून आल्यानंतर ते बी करेल. बर हा ठेंगे साहेब करतील. करतील की काय विषय त्यांच्यावर? 100% हा तुम्ही कुठल्या गटाचे का माणसं पहिलं? बालकेनाना सुद्धा काम करतच आले ती केली ती. लहान मुलाला सुद्धा गाडी उभा करून त्यांनी बातचीत केली ती. हा बर आता पाण्याच काय आणि- होतं इकडे? पाणी येणार तुम्हाला कधी येतं पाणी? काय काय? विषय? पाण्याचं इथं पाणी येईल की आता पाणी सोडायचं आता टायमिंग आलंय आता सोडतील. जानेवारी मध्ये पाणी येतं ना इकडं. हा येत होतं. मग आता बंधाऱ्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे जरा बंद ठेवला असेल आमदार साहेब. हा बंधारे काम चालू असल्यामुळे बंद आहे. बंद ठेवलंयच त्याले बर. पाणी आल्यावर काम होत नाही म्हणून. गावात कसं 60-70% आमदाराला मतं पडतील आहेत ना कोणाला आमदाराला? नाही पडत. एवढी काम करून पडत हा नाही. पडत नाही. हा बालकेच्या इकडं हा
काय जर झालं तर काय बी झालं तर बालकेल पडणार. अवघड आहे बाप. काय जर झालं तर लोक बालकेला सोडायला तयार नाही ती जी चर्चा चालू आहे की बालके गट संपत आलाय पण लोक या ठिकाणी बालकेच्या बाजूनं त्या ठिकाणी बोलते ती अजून काय आमचे तरुण मित्र आहे आमचे खरं जाऊया संवाद साधूया कारण ही जिल्हा परिषदेसाठी अतिशय महत्वाचे आहे सगळ्यांसाठी कारण हा भाग ग्रामीण भाग खरं तर बालकेला मानणारा मोठा होता परंतु गेल्या विधानसभेमध्ये खरं तर चित्र या भागामध्ये वेगळं बघायला मिळालं. तरुण मित्र आमचं काय म्हणते भाऊ तुमच्यापासून तिकडे आता नमस्ते कोण येणार तेवढं सांगायचं महावीरप्पा महावीरप्पा रमेश भाजे साहेब नाही नाही देणार बरं तुम्ही बालकी माणसं काय हो बालकी आता काय बालकीकडे किती दिवस आहे त्यांच्याकडे नाही पहिल्यापासून मालकी प्रेमी सोडलं पाहिजे आता अवतडे साहेब आहे तिकडे नाही ना अवतळी साहेबाची कामं नाही ती आपण आता बंधारा केला इथं मोठा बंधारा आम्ही बंधारा खाली आमची शेती आहेत बंधारा करून आम्हाला काय फायदा नाही आमचा तुम्हाला फायदा नाही नाही मग तुमच्या गावातल्या इथल्या लोकांना कोणाला होत असेल फायदा ती ज्याला फायदा होतो त्यांनी मतदान करेल ज्याला फायदा नाही त्यांनी करणार नाही बरं तुमचं शेत नाही इकडे वर खाली आहे बंधाऱ्याच्या खाली रस्ता बिस्ता केला आमदार साहेबांनी नाही कुठं रस्ता आता येताना भेटलाय काम तुम्ही चालू रस्ता केलं इकडं. कुठं चालू केला तिकडं रस्त्याकडे दगडी मिळत चालते आम्हाला नाही 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 नाही. त्यामुळे इकडं बालकी बनवे हो बरं थँक्यू साहेब आहे ओळख हो आहे की भरपूर आहे हा येणं जाणं आहे इथं हो ठीक आहे हो, अशी चर्चा करतो या भागातून बघायला मिळते. राम 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 काय ऊन लागायला टोपी घातली हा ऊन लागायला लागली बर आता इथं कोणाला टोपी घालायची ना जिल्हा परिषदला टोपी महावीरप्पा चांगली घालायची अशी चांगली आहे बर काय आपणला त्यांचं कार्य चांगलं आहे हा आणि त्यांचं वडील देखील कार्य चांगलेच केले समाजसेवेतून म्हणा माणुसकीतून म्हणा कामाचा माणूस आहे बर तुमच्याकडे कशी असते का? होय तुम्ही कुठे राहताय तर गावातच राहते बर ते तामदर्जा बद्दल तुम्हाला फायदा आहे हाय फायदा हाय आहे मग आता फायदा झालाय पण त्या तरी आमदार- पण काय झालंय आमदार साहेबांनी थोडा एरिया सोडून त्यांनी वर घेतलाय बांधारा हा काही शेतकऱ्यांची शेती मोटरा खाली आहे त्या बांधाऱ्याची हा ती पण एरिया घ्यायला पाहिजे होती. त्यांनी काय सर्वे करून काय करून तिथे घेतला असणार आहे ना तुम्हाला फायदा होतोय म्हणतोय त्यांचा फायदा होत असतं त्याला काय मत द्यायचं इथे कसं आहे त्यांनी आमदार लेवलला आहेत हा त्यांचा विकास झालाय पण ह्यांना बी एक संधी देऊ आपण जिल्हा परिषदच्या ह्याच्यातून. अहो वर सरकार त्यांचा आहे आमदार त्यांचा इथं राज्यात केंद्र सरकार त्यांचा इथं जिल्हा परिषद त्यांचा माणूस आहे, अजून किती विकास होईल इथं सगळ्यांना एक चान्स द्यावा लागणारच. हा एक हाती सत्ता नको आहे हा एक हाती नको सत्ता एक हाती म्हणजे कसं आहे विकासही होणं गरजेचं आहे हा कुणीकडे का होईना विकास होणं गरजेचं आहे. हा आता महावीर आपण निवडून आलं निधी कुठून आणणार आहे ते? सरकार त्यांचा आहे वर करतील आमदार साहेबांना सांगून वगैरे पक्षातून म्हणा दुसऱ्या. हा त्यांचं वजन आहे हा ठीक आहे आमदार साहेबांना सांगून किंवा इतर भागातून त्या ठिकाणी विकास करते अशी चर्चा बघायला मिळते. राम राम हो. राम राम धन्यवाद दुपार देवळात मग काय आम्ही देवळातच बसणार की आता कुठं जायचं सभा ऐकायला आहे काय हा बस सभा बी ऐकायचे हा देवळातच असतो आम्ही बर म्हणजे सकाळी आता जेवण करून तेवढ्यात आलं म्हणजे संध्याकाळी माघारी निवांत 4-5 वाजता जायचं बर काय काम राहणार काय नाही आपण कुठं काय जात बी नाही आणि हा निवांत पोरं असतंय. करते ते पोरं आली ती कामाला बर हा. आता काय सभा चालू होती इकडे काय कुणाच वारा इकडे हे चांगलं आहे कुणाला ठेंगीला ठेंगेलला चांगलं काय आहे. ठेंगेल तिकडे कसं चाललं तिकडे आमचं पहिल्यापासून आहे. कुणाकडे तुम्ही तुमच्याकडे आली हा हा आमचे समाजाचा माणूस हा आहे. हा हा आम्ही तसं सोडत नाही सोडायची नाही ती हा मग तुम्ही आधीपासून असताना कुणा म्हणजे मग कुणाची शिवाकडली माणसंच आहे आम्ही. शिवा मामाची हा. शिवा मामा होतं काय काम इकडं हा. मग हा शिवा कायमच असणार आणि हा, हा. आमच्या कोणत्या बी गोष्टीला हे तयारच होता असं. बर त्यामुळं मग तुम्ही बघितलंय त्यांचं काम जवळ शिवा मामाचं शिवा माझ्यापेक्षा लहान आहे हा मग बर बर हा आपण सगळं बघितलं काम आहे त्यांचं होतं पोरग करील का असं काम आता ते त्याचं काय करतो का अजून काय आम्हाला माहिती नाही हा आम्ही मामाचा काय एक पोरग म्हणून निवडून द्यायचं हा हे हा ही जुनी माणसं आहे ती खरं तर. शिवा मामा म्हणजे महावीर आपांचे वडील या भागामध्ये खरं तर ते पंचायत समितीवरती असताना आणि या भागामधलं बराचसं राजकारण त्यांच्या भोवती फिरत होतं बरेच लोकांसोबत संपर्क होता आणि कामं देखील त्यांनी केली ही जुनी माणसं बोलून दाखवते ती. नमस्ते हो नमस्ते. काय शिवाय मामाच्या आठवणी काय सांगता मला सांगतो नाही, ओळख बरं. होत्या मामासोबत आम्ही गेलो होतो एकदा मोहोळला हा. मोहोळला का कुठेतरी गेलो होतो पत्रे दिले आम्हाला सारखे कागद घेऊन या कागद घेऊन या कागद घेऊन या आलं नसल्यामुळं आम्हाला माघारी पाठवली. कुठल्या ऑफिस मध्ये कुठल्या हा, कोणत्या ऑफिस मोहोळच्या कुठल्या जर ऑफिस माघारी पाठवून, हा. मग पुन्हा त्यांची गाडी आली कुणाची शेवाची हा गाडी आल्यानंतर तुम्ही कुणीकडे चाला म्हणून आम्हाला रामराम केला या मंडप परत हा हे हेंडा पत्र द्यायचं नाही का म्हणून त्या जवानीला फोन करून सांगितलं आणि घेऊन गेला पत्र. झालं काम हा कामच झालं नाही. एवढं वजन होतं? असलं तरी एवढं वजन होतं मग हा शिवाचं वजनच होतं. हा हा म्हणजे गोरगरिबाला जाण होती ती. जाण होते हम्म. एक नंबरची जाण होती. बर हा, बा, काय म्हणताय सुरेश बी चांगलाच हा सुरेश बी काय बँकेत असताना हा. किंवा इथं आपलं
लोकांची कामं केली. कारखान्यावर असताना कामं केलीत त्यांनी. ठीक आहे हो. खरं तर लोक ही प्रतिक्रिया बोलून दाखवली. नमस्ते हो. नमस्ते. काय मला आठवण करता आता सांगते बरं मामांची. मला पहिल्यांदा ओळख तुमची ओळख होती त्यांच्यासोबत हा मग डायरेक्ट लय ओळख आमचे भावांची त्यांची पहिल्यापासून दोस्ती बरं त्या गावात येण्या जाणं लय संपर्क त्यांचा त्यांचं चांगला. पाहुणार ओळख आहे इकडे. हा मग आम्ही पावलं कोण होते तांडूला आहे ती आम समज हा आता धनगर समज मला समज पाहुणं बर गोरगरीबाला जाण होती ना लय 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 हा. लय भयंकर. प्रश्न सोडवायचा. हा बर त्यांची कामच करणार त्यांनी. आता त्या कामाचा फायदा मग आपल्याला होईल माहिती आपल्या इकडे त्यांच्या पोराला. होईल की? हा एक नंबर होईल तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका. चालणार इकडे माहिती हा लय एक नंबर चालू. निवडून येणार. हा. आता रमेश भांजी पण आहे ते भाजपकडनं मग काय करायचं असं निवडून येतो मग तिथं वजन जायचं कामं करतो मग त्याचं. काम करणार करता हा पहिला होताच घे. हा हा बर पहिला काय नव्हता काय? काय म्हणताय काय पहिला काय नव्हता काय कोण रमेश भाई होताच की हा काय काम केले ते काम आमच्या इकडले काय काम हा काही नाही तिकडे काम. हे बघा काम त्यांच्या त्यांनी करू न करू आम्ही आमचा माणूस आम्ही धरणार आहे बघा. बर आमची आम्हाला काय दुसरं आम्ही कुणाला काय हे बी करत नाही विचार बी करत आता लोक म्हणते ती बालकेंकडे आहे बालकेंची काय सत्ता नाही वर काय नाही आमदारचा नाही. म्हणत माणूस असतील हे. आमदारचा माणूस निवडून दिला पाहिजे म्हणते हा? इथं. आमदार साहेबांचा माणूस निवडून दिला पाहिजे म्हणते विकास होईल म्हणते इथं. आमदार साहेबाचा माणूस आमच्यात तर नाही बघा आहे ते त्या इकडं त्या तिकडं पण आम्ही निम्म्याच्या वर आम्ही इकडं महावीरकडे करणार. बर मग आता आमदार साहेब येतात तिला गावावर मंदार एवढा निधी दिलाय गावाला आता आमदारचा बंधारा दिलाय तरी लोकांनी आमचा माणूस पाडला म्हणल्यावर त्यांचं त्यांना माहित आमचं आम्हाला माहित. काय कसं करायचं? आमदार साहेबाला काय आम्ही सोडलं नाही त्यांना सोडलंय का त्यांना उभा राहिले का हा. आमचा माणूस उभा राहिला आम्ही आमच्या हा, माणसाला म्हणजे आमदार केला संबंधाचा. हा मग आम्ही आमदाराला बी धरूनच आहे हा. आम्ही काही सोडून नाही हम्म. परंतु आम्ही आमचा माणूस धरून त्यांना बी. हा म्हणजे माहेर आपण तुमचा माणूस आहे. हा. हा, ही खरं तर प्रतिक्रिया सगळ्यात महत्वाची आहे. आमदारकीच्या टायमाला समाजाचा तुमच्या बाजूनं इथले गावातली लोक ही लोक बोलून दाखवली तुमच्या बाजूनं आहे परंतु जिल्हा परिषदला ह्या निवडणुका ग्रामीण भागातल्या त्या खेडेगावातल्या इथल्या कार्यकर्त्याच्या त्या त्यामुळे आमचा माणूस कोण आहे आमच्या हाकेल धावून येणारा माणूस कोण आहे आमच्या आडी अडचणीला कोण सोडणार आहे ते महावीर आपण ठिंगीला आहेत अशा माध्यमातून लोक खरी सध्याला बघायला या ठिकाणी मिळते. तर या मंदिरामध्ये काही जुनी माणसं आहेत ती त्यांच्यावर संवाद साधू. थोडी जागा द्या आम्हाला. हा हा काय म्हणताय बालकेचं वातावरण आहे का इकडं. हाय चांगला आहे चांगला 1,16,000 मतदान झालं इकडं बालक्याच्या पोराला. हा पोलिंग एजंट स्वतः मीच होतो या बारी बर आमदारकीच्या टायमाला. हा हा म्हणजे आमच्या पंढरपुराकडे म्हणते बालकीकडे संपलाय बा काय राहिलं नाही. हे संपतंय कसं हा संपत पुढे लय गेली म्हणजे गावतडीकडे. अहो पुढारी मालावर गेली आपण काय मालाचा माणूस नाही हे आपण पण बालके सरकारनं काय मालकानं काय करायला पाहिजे तर पार्टी पडल्यानंतर निदान गाव भेट तर आमची एकदा महिन्यात 2 महिन्यानंतर गावाला घ्यायला पाहिजे. चक्कर टाकाय पाहिजे. चक्कर टाका. तुम्हाला कसं वाटतंय समाधान वाटतंय कसं वाटतंय एक चक्कर टाकल्यावर. आता ही ताई कशी आली बर ही इलेक्शनलाच आली मग आम्ही आता सगळं कार्यकर्ते म्हटल्यावर आमच्या निदान पुढल्या बारी आपल्याला तयारी करायला येईल अशा विषय तर यायला पाहिजे का नाही. मग ते तकडं आम्ही इकडं म्हटल्यावर आम्ही उगं रात्रंदिवस रानू वस्त्या हरिजन वस्त्याला आम्ही हात जोडला सगळ्याला. आम्ही पुजारी आहे देवाचा म्हणजे कोणासाठी बालक्यांसाठी. पण त्यांनी ज्या पद्धतीनं या प्रचार करायला पाहिजे होता लोकांपर्यंत यायला पाहिजे तसं येत नाही तिथं. हा येत नाही आली नव्हती आता ना ही ताई झाली. मग तुम्ही सांगू आता तायला सांगायचं तायला ताय कसं चालायचं म्हणा असं यायला पाहिजे आधी मध्ये तुम्ही तीच बोलूया की. नानाच कसं होतं पाहिजे नाना येत नानाचा नादच करायचा नानासारखं राव हे 5 पैसे नाहीत. हा नाना गाव सगळं ओळखत होतं आमचा आमच्या गावाला कामं बी केली नाना सगळं. आमचं वडील होतं वडील वारलं आणि आमचं वडील दिशी ना म्हणजे तात्या कुठं आहे म्हणायचं हाक मारून असं आहे डायरेक्ट हा विचारायचं दादा पुजाऱ्याला डायरेक्ट ओळख नाना सोबत बरी. नाना बोराळा सभा असली की तात्याला बोलवून घेत होता आमच्या. ये दादा हा भालके नाना हा पाडलं तसं हा येतं. भालके नाना सारखं बर कोण हा आता बघायला गेलं तर तुमचं गाव म्हणजे पहिलं म्हणायचं भारताला गाव आहे काय झालं तर भारताला इथं कोण मत कोण बी आता या निवडणुकीत आमदारकीला कमी पडली मत इथं. अहो बामण आणि गावताडे एक झाल्यावर ते बामणाची मतं पण तकडच गेली आणि आमचं पैसे मतदान दिवशी 12 वाजता आलं पाशानं त्यांनी 32 लाखाचा हिशेब आहे 1000 मतदान नाही या गावात. 32 ह्या गावात. हा एकट्या आमच्या चुलत भावानं 15 लाख घेतले. मग सगळ्याला 1000 पुढा रेशनला 10,000 20,000 50,000 असं खर्चाला दिले ते. बर आमचं पदरच 22,000 लोकांच गेले ते बालकेच्या कार्यकर्त्यांना. हा बर आता सध्या चालू गेली ती आमदारकी या टाइम ही प्रत्येक गावातली अवस्था अशी झाली. आणि आता आम्ही असं मी स्वतः पण 4-5 हजार रुपये खर्च झाले तर
मग आपली आता जर बाहेर ह्याला असं खर्च करला आपली काय ताकद आहे तेवढी? अजिबात नाही. हा. अहो त्यांनी 100 गाड्या नेल्या धाब्यावर जेवायला, आम्ही माशा मारत बसलो. पदरच्या 5 गाड्या काढल्या. एक आमची गाडी होती, आमची गाडी इकली मी वडली वारल्यावर. गावातल्या 5-6 गाड्यात, प्रत्येक गाड्यात 4-5 माणसं जाऊन आम्ही धाब्यावर जाऊन जेवण घेऊन पदरच्या पैशानं आलो. काय सांगत आहे तुम्हाला? पैसे आले पैसे झाले नाही. त्याला बी आणि काय आम्हाला म्हणली गाडी कुठं धरली आहे म्हणली, त्या ह्याच्या शेताराम खर्डी पैसे कुठं तर धरले आहे म्हणले, अडवले असं तसं म्हणली. असू द्या म्हणलं, लोक कसं बी असते म्हणलं, आणि सत्ता ह्यांची काय बी करणार हे. असं झालं. त्यामुळं आपण भालके संपत नाही तिथनं काय झालं बालिका संपन्न. फक्त त्यांनी थोडं लक्ष घालायला पाहिजे. आता बामणाची आणि अवताडी मिळून मतं त्यांची डबल झाली, म्हणजे 254 मतं आपली पडली, म्हणजे भगीरथ दादाला, आणि त्यांची 354 झाली. बर आपली 56 झाली, 256. 100 त्यांनी लेड, आणि आपलं पैसे किती 2 लाख पण गावात पोहोचल नाही. आता इथं जिल्हा परिषदला ठेंगील आहेत, तिकडे तुमचे शेजारचे भांजे आहेत, काय लोक कसं बघतील इकडं? काय नाही, ह्या बारी ठेंगेल चांगला होणार. बरं, सोपं आहे. शिवमामामुळे 1 नंबर. आपण ही सत्ता नाही यांची, दुसरी बघायला गेलं तर हे पंचायत समिती असू द्या, एवढ्या बार ह्याला का नाही आणण्याचा आमचा सगळ्याचा प्रयत्न येथील निवडून 100%. आमदार साहेब तामदडीचा बंधारा बांधला इथं, त्याला फायदा होणार नाही आमदार केला. ते तामदडीसाठी बांधणार नाही, राठोडीच्या लोकांसाठी बांधलाय. आमच्या तामदडीत बांधलाय, पण लोकांनी सगळ्या तकडे पाईपलाईन केली त्या मोठ्या तुमच्या मोठ्या. गावाला फायदा नाही. आमच्या गावाला किती किरकोळ फायदा आहे. हा. जमीन एक कमी आहे त्या, आणि कुणाला 2 एकर, कुणाला 5 एकर, तकडे 5 एकर, 25 एकर, 50 एकर आहे. तिने हे तर काय पुढच्या गाव वरच्या गावाला फायदा, वरच्या राठवडीला फायदा, पाहुण्याच गाव आहे, त्याचं मामाच गाव आहे. असं नियोजन आहे गेलं. हा. मग तामदडीला म्हणत बंधारा केला. बंधारा केला म्हणजे काय, आपलं कवा होतोय कोणास ठाऊक. आणि आमची शेत गेली ती खाली लोणं लागून, काय करायचं, आणि ती वाडाव करायचा आहे म्हणून. आमदार आता या रोडने येतोय, ते वड्यात तुम्ही आला, कसं वाटला तुम्हाला? एकदम खराब आहे. मग आमदार आहे म्हटलं, ह्या जवळच्या गावाला रस्ता कसा केला पाहिजे? बरोबर. याकरता प्रतिक्रिया आहेत. तामदर्डीमध्ये कायमच प्रत्येक ठिकाणी तामदर्डीच्या बंधाऱ्याची चर्चा या ठिकाणी होत होती, परंतु तामदर्डीच्या लोकांना त्याचा कमी फायदा आहे. आणि वरचे जे राटेवाडी गाव आहे, म्हणजे त्यांच्या आमदार साहेबांच्या मामाचं गाव आजोळ त्यांचं, त्या गावाला मोठा फायदा आहे. खरं तर चर्चा या भागातून बघायला मिळते. परंतु खरं तर ही लोक, आपण वेगळ्या लोकांपर्यंत जातोय, मंदिरात गेलो, बाहेर प्रतिक्रिया केली, परंतु लोक या ठिकाणी भगीरथ बालके यांचा उमेदवार जे आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे महावीरप्पा ठेंगेल यांना मानणारा मोठा वर्ग सध्या तरी या भागामध्ये सध्याला बघायला मिळतोय. बालके नानांनी या भागामध्ये मोठी कामं केली अशी लोक देखील त्या ठिकाणी बोलून दाखवतात. रमेश भांजे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, ते या भागामध्ये पंचायत समितीवरती असताना त्यांनी कोणतीच कामं केली नाहीत किंवा ते कधी दिसले नाहीत, की त्यांचा संपर्क नाही, त्यामुळे लोक खरं तर त्यांना नाकारत आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे भारत नाना भालके यांचं या ठिकाणी मोठं वर्चस्व होतं, संपर्क त्यांचा मोठा होता. आता त्या ठिकाणी काकांनी बोलून दाखवले की परिचारक आणि अवताडे एकत्र असताना, मोठी आर्थिक पॉवर असताना तरी थोड्या मतानं ते आघाडीवरती आहेत. अशी खरं तर 100 मतांनी या गावातून आघाडीवरती आहेत. बालकेची काय आर्थिक पॉवर कमी पडली. महत्वाचं म्हणजे भालके गट टिकवण्यासाठी भगीरदादा असेल किंवा प्रणिती भालके असतील, यांनी खरं तर 1-2 महिन्यातून या भागाला चक्कर मारली पाहिजे, लोकांसोबत गाठी भेटी घेतल्या पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे, तरच लोक त्या ठिकाणी त्यांना पुढच्या भागामध्ये निवडून देतील. परंतु आता या तामदर्डीचे एकूण ग्राउंड रिपोर्ट सांगत असताना या ठिकाणी महावीरप्पा ठेंगेल यांचं पारड सध्याला जड असल्याचं बघायला मिळतंय. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, तामदर्डी.